तर मंडळी, तुम्हाला माहित आहे का, आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर दर 3 पैकी 2 माणसं ही पोटाच्या चरबीमुळे परेशान आहेत, त्रस्त आहेत. जिमला जात आहेत, भरपूर व्यायाम करतायत, चांगला डाएट फॉलो करत आहात, तरी देखील पोटाची चरबी काही कमी होण्याचं नावच घेत नाहीये. बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या भरपूर वेगवेगळे वेट लॉस ड्रिंक्स पित आहेत, चांगला व्यायाम देखील करत आहेत, छान डाएट फॉलो करत आहेत, पोटाची चरबी कमी करण्यासाठी आटोक्याचे अगदी प्रयत्न करत आहेत. पण वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर ते वजन इकडचं तिकडं देखील होत नाहीये. असं जर तुम्हाला देखील वाटत असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ ओपन केलेला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक भन्नाट असं प्रभावी सोल्युशन सांगणार आहे. बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी भेटतं आणि कोणीतरी आपल्याला सांगतं की ह्या गोळ्या घ्या म्हणजे पोटाची चरबी कमी होईल, किंवा हे सप्लिमेंट्स घ्या, हे औषधं घ्या म्हणजे पोटाची चरबी कमी होईल. तर असं अजिबात करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही अगदी नॅचरली घर बसल्या फक्त तुमचा रात्रीचा आहार बदलून, रात्रीच्या काही चुका बदलून तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता. होय मंडळी, तुम्ही जर दिवसभरासाठी चांगलं हेल्दी खात आहात, चांगला हेल्दी डाएट फॉलो करत आहात, चुकीच्या सवयी कोणत्याच नाही आहेत, पण जर रात्रीच्या वेळी तुमचा आहार चुकतोय, तुमची जी रात्रीची प्लेट आहे ती संपूर्ण चुकीची आहे, तुम्ही हेल्दी गोष्टी घेतच नाही आहात, वेळेवर जेवणच करत नाही आहात, तर तुमच्या पोटाची चरबी अजिबात कमी होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुमच्यासोबत एक प्रभावी सोल्युशन घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे 10 पदार्थ शेअर करणार आहे, जे 10 पदार्थ तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. तुमचं जर पोटच कमी होत नाही आहे तर त्याचं कारण आहेत हे 10 पदार्थ. हे 10 पदार्थ तुम्ही जाणून घ्या, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करू नका, कारण याच्यातला प्रत्येक पदार्थ हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हे पदार्थ खाणं जर तुम्ही बंद केलं रात्रीच्या वेळी तर तुमचं पोट जे आहे ते अगदी स्लिम आणि फ्लॅट व्हायला सुरुवात होणार आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता लगेच आपण जाणून घेऊयात आपले ते 10 पदार्थ कोणते जे तुम्हाला रात्रीच्या वेळी अजिबात घ्यायचे नाही आहेत, जर तुम्हाला तुमचं पोट आणि वजन वेगाने कमी करायचं असेल तर. चला तर मंडळी, जाणून घेऊयात आपले ते 10 पदार्थ जे तुम्हाला शक्यतो रात्रीच्या वेळी खाणं टाळायचं आहे, आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. आपला सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे मैद्याचे पदार्थ. पिझ्झा, बर्गर, पाव, बटर आणि भरपूर असे मैद्यापासून बनलेले बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा मैद्यापासून बनणारं रोटी वगैरे जे काही असेल. तुम्ही बऱ्याचदा आपण काय करतो, नेहमी आपल्याला जर बाहेर वगैरे जेवायला जायचं असेल तर आपण रात्रीच्या वेळीच आपण बाहेर पडत असतो, आणि यावेळी आपण भरपूर सगळं रोटी वगैरे असेल, भरपूर ऑइली फूड असेल, अशा गोष्टी आपण खात असतो. आणि नेहमी आपण चपाती खातो, भाकरी खातो घरी, पण बाहेर गेल्यावर आपण रोटी खाणंच प्रेफर करतो. आणि रात्रीच्या वेळी विशेषतः अशा पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी असतात ज्या तुमच्या पोटाची चरबी वाढवायला कारणीभूत ठरतात. मैदा हा असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये पोषण अगदी शून्य असतं, काहीच तुम्हाला मिळत नाही. फक्त चवीसाठी आपण खात असाल तर ते तुमच्या पोटाची चरबी कमी अजिबात होऊ देणार नाही. रात्रीच्या वेळी खाल्लेला मैदा तुमचं बेली फॅट वाढवतो, आणि अशा पद्धतीचे मैद्याचे पदार्थ लगेच फॅटमध्ये कन्वर्ट होतात. मैद्यामध्ये फायबर खूप कमी असतं आणि डायजेशन त्याचं स्लो असतं. रात्रीच्या वेळी शरीराची हालचाल कमी असल्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत, आणि हा मैदा जो आहे आपण खातो तो आपल्याला पचत नाही. तर याऐवजी काय खाल्लं पाहिजे, तर तुम्ही रात्रीच्या वेळी खिचडी वगैरे खाऊच शकता, पण त्या व्यतिरिक्त जर काही खायचं असेल तर तुम्ही मल्टीग्रेन रोटी खाणं प्रेफर करा. भाकरी ज्वारीची, बाजरीची, नाचणीची ते खाणं प्रेफर करा, किंवा तुम्ही रात्रीच्या वेळी सरळ जास्त काही खायचं नसेल तर ओट्स खाणं प्रेफर करा. अगदी बेस्ट आहे वेट लॉससाठी. पदार्थ नंबर 2 गोड पदार्थ. तर अनेकांना रात्री जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते, गोड खाण्याची इच्छा होत असते, जसं की मिठाई, केक, चॉकलेट्स, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपलं इन्सुलिन वाढवतं. रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाणं म्हणजे इन्सुलिन वाढतं आणि शरीर फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं. विशेषतः बेली फॅट आणि थाईजवरची फॅट वाढण्यामागचं कारण आहे हेच, रात्रीच्या वेळी आपण गोड खूप खातो. तर या व्यतिरिक्त तुम्ही काय खाऊ शकता जर तुम्हाला रात्रीच्या वेळी गोड खाण्याची इच्छा झाली तर मंडळी, तुम्ही अल्टरनेटिव्ह म्हणून एक खजूर खाऊ शकता, किंवा थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, किंवा तुम्ही थोडंसं कोमटसर असं वॉर्म मिल्क पिऊ शकता. बस हे 3 ऑप्शन आहेत, हेल्दी आहेत आणि शुगर क्रेविंग तुमची दूर देखील करतील. पदार्थ नंबर 3
ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तळलेले पदार्थ। तर मंडळी, वडापाव, भजी किंवा कुरवड्या, पापड आणि बरेच असे पदार्थ, समोसा, भजी, फ्रेंच फ्राईज असे बरेच ऑइली पदार्थ आहेत जे रात्रीच्या वेळी खाल्लं की ते आपली चरबी साठवतात आणि यासोबतच डायजेशन देखील खराब करतात। हे पदार्थ खूप जास्त कॅलरीजने भरलेले असतात आणि त्यासोबतच अनहेल्दी फॅट साठवतात। याच्यामध्ये अनहेल्दी फॅट जास्त असते। आपल्या शरीरासाठी हेल्दी फॅट्स गरजेचे आहे, पण अनहेल्दी फॅट्सचे पदार्थ जर तुम्ही खाल तर तुमची चरबी वाढणारच आहे। या पदार्थ खाण्यामुळे काय होतं, हा जे तळलेले पदार्थ आपण खातो विशेषतः, त्याच्यामुळे काय होतं तर ब्लॉटिंग वाढतं, ॲसिडिटी वाढते, वेट गेन होतो आणि स्लीप देखील आपली डिस्टर्ब होते। त्यामुळे जर तुम्हाला रात्री उशिरा किंवा मध्ये भूक लागली आणि काहीतरी खाण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला रात्री जास्त काही खायचं नाही आहे, तर तुम्ही थोडंफार खाऊ शकता। स्नॅक्समध्ये तुम्ही रोस्टेड चना, रोस्टेड मखाना किंवा रोस्टेड शेंगदाणे, सूप घेऊ शकता किंवा जे आपण शिजवलेले कॉर्न असतात, म्हणजे आपला मका जो असतो तो देखील तुम्ही खाऊ शकता। तर हे अगदी हेल्दी ऑप्शन्स आहेत आणि अगदी ऑइल फ्री आहेत, त्यामुळे तुमच्या बेली फॅट कमी करायला, अगदी झपाट्याने कमी करायला तुम्हाला मदत करतील। नेक्स्ट आपला पदार्थ चौथा तो म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स। रात्रीच्या वेळी कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स पिणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये शुगर बॉम्ब टाकण्यासारखं आहे। एका बॉटलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर असते आणि ही शुगर आपल्या शरीरामध्ये फॅट साठवण्याचंच काम करत असते। यामध्ये हेल्दी काहीच नसतं। हे ड्रिंक इतकं तुम्हाला साखर तुमच्या शरीरामध्ये ॲड करतं की तुम्हाला रात्रीच्या वेळी हे खाल्ल्यामुळे पोटाची चरबी साठली जाते, पोटाची चरबी खूप वाढते। उन्हाळा आहे म्हणून आपण अशा गोष्टी पिणं प्रेफर करतो, पण त्याऐवजी तुम्ही लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा जे काही आपण घरगुती बनवू शकतो अशा पद्धतीच्या गोष्टी पिणं जास्त प्रेफर केलं पाहिजे। थंडाव्यासाठी तुम्ही त्याच्यात बर्फ ॲड करा, थंड पाणी ॲड करा आणि मस्तपैकी असे ड्रिंक्स पिणं प्रेफर करा। नेक्स्ट पाचवं म्हणजे हेवी डिनर घेणं। हेवी डिनर म्हणजे रात्रीच्या वेळी खूप जास्त भात, बिर्याणी किंवा हेवी डिनर घेणं बेली फॅट वाढवू शकतं। रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम स्लो असतं, त्यामुळे शरीर फॅट साठवून ठेवतं। म्हणून काय तर रात्रीच्या वेळी हेवी डिनर न घेता अगदी हलका लाईट डिनर घेणं आपण प्रेफर केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेवर जेवण केलं पाहिजे। 8च्या आत जर तुम्ही डिनर घेतला आणि तो अगदी हलका डिनर असेल तर तुमचं पोट अजिबात वाढत नाही। तुम्ही जर उशिरा आणि जर हेवी डिनर घेत असाल तर तुमचं फॅट स्टोरेज वाढतं, त्यासोबतच तुमची झोप डिस्टर्ब होते आणि सकाळी शरीरावरती सूज आल्यासारखं वाटतं। मग जर परफेक्ट डिनर आयडिया कोणत्या आहेत, परफेक्ट डिनर जर तुम्हाला लाईट डिनर घ्यायचा असेल तर तो कोणता, तर एक फुलका त्याच्यासोबत भाजी इतकंच खावा। सॅलड खावा, सॅलड भरपूर खाल्लं तरी काही हरकत नाही, त्याच्यामध्ये खूप फायबर असतं जे आपल्या शरीराला छान हायड्रेट ठेवतं। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर फायबरच्या गोष्टी तुम्ही जास्त खाल्ल्या पाहिजेत, डायजेशन इम्प्रूव्ह होतं, पोट देखील चांगलं साफ होतं। यासोबतच नेक्स्ट म्हणजे तुम्ही सूप पिऊ शकता, तुम्ही सॅलड खाऊ शकता किंवा तुम्ही मूग डाळीची खिचडी देखील खाऊ शकता। तर असे ऑप्शन्स आहेत हलका डिनरचे, जे तुम्ही रात्रीच्या वेळी केले तर बेली फॅट अगदी वेगाने कमी होते आणि हे अगदी आयुर्वेदानुसार मी तुम्हाला सांगते, गॅरंटीड रिझल्ट तुम्हाला याने मिळणारच आहे। पुढचा पदार्थ सहावा तो म्हणजे पॅकेज स्नॅक्स। चिप्स, कुरकुरे, बिस्किट्स, नमकीन हे पदार्थ खूप जास्त सॉल्ट आणि प्रिझर्वेटिव्हने भरलेले असतात। याच्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह आणि सोडियम असतं, जे आपल्या शरीरामध्ये ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन, शरीरावरती सूज येणं, हे पदार्थ जे आहेत ते पोट फुगवतात, ब्लॉटिंग वाढवतात आणि त्यासोबतच शरीरावरती सूज आणतात आणि विशेष म्हणजे तुमचं वजन अजिबात कमी होऊ देत नाहीत। विशेष म्हणजे तुमचं वजन कमी होऊ देत नाहीत। तर तुम्ही याच्याऐवजी वेगळे ऑप्शन्स निवडू शकता, ज्यामध्ये तुम्ही रोस्टेड मखाना, रोस्टेड चणे, रोस्टेड पीनट्स किंवा मुरमुरे यासारख्या गोष्टी ज्या हेल्दी आहेत, अगदी लो कॅलरीजच्या आहेत आणि टेस्टी देखील असतात, ज्या तुम्हाला नक्की आवडतील, तर त्या तुम्ही खाऊ शकता स्नॅक्स म्हणून। आता हल्ली एअर फ्रायर निघालेला आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे स्नॅक्स आहेत ते एअर फ्रायरमध्ये देखील बनतात, अगदी लो ऑइलमध्ये आणि भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये आपण कमीत कमी त्याच्यामध्ये गोष्टी टाकून आपण आपल्यासाठी हेल्दी स्नॅक्स घरीच बनवू शकतो। तर नक्की ट्राय करून बघा। रेसिपीज हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी रेसिपी नक्की शेअर करेन। नेक्स्ट आपला पदार्थ सातवा, रात्रीची साखरवाली चहा किंवा कॉफी। रात्री उशिरा चहा किंवा कॉफी घेतल्याने स्लीप डिस्टर्ब होते, स्लीप सायकल डिस्टर्ब होते।
जेव्हा तुमची झोप नीट होत नाही त्यावेळेला काय होतं तर तुमचा हंगर हॉर्मोन जे असतात ते ॲक्टिव्ह होतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खूप भूक लागते आणि तुमच्याकडून खूप गोष्टी खाल्ल्या जातात, एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्या जातात आणि यामुळे तुमचं फॅट लॉस जे आहे ते स्लो होतं. मग अशा वेळी काय होतं तर मेटाबॉलिझम देखील स्लो होतं आणि पोटाची चरबी वाढते. मग जर अशा वेळी रात्रीच्या वेळी जर तुम्हाला काहीतरी भूक लागत असेल, काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर यावेळी लेट नाईट काहीच न खाता तुम्ही हे जे मी 2-3 ड्रिंक्स शेअर करते ते घेणं प्रेफर करा. यामध्ये तुम्ही पहिलं म्हणजे तुम्ही टर्मरिक मिल्क म्हणजे हळद घातलेलं लो फॅट दूध घेऊ शकता. दुसरं म्हणजे हर्बल टी घेऊ शकता आणि तिसरं म्हणजे वॉर्म वॉटर म्हणजे गरम पाण्याचा 1 ग्लास जरी पिला तरी तुमची भूक मरते आणि पोट भरल्यासारखं वाटतं आणि यामुळे चरबी देखील वाढत नाही, उलट तुमचं मेटाबॉलिझम चांगलं काम करतं. नेक्स्ट पदार्थ 8वा तो म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स. केक, पेस्ट्री, क्रीम बिस्किट्स आणि डोनट हे पदार्थ शुगर, मैदा आणि अनहेल्दी फॅट्सचं कॉम्बिनेशन असतात. हे पदार्थ जे आहेत ते शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढवतात आणि पोटाची चरबी वाढवतात. यामुळे तुमची बेली फॅट खूप लवकर वाढू शकते. याऐवजी तुम्ही हेल्दी स्नॅक्स निवडा. पुन्हा एकदा हेच सांगेन मी, तुम्ही हेल्दी जे योगर्ट्स असतात ते खावा, दही खावा किंवा तुम्ही होममेड जे ओट्सचे स्नॅक्स बनलेले असतात त्याच्यामध्ये बिस्किट्स असतात, चिप्स असतात, असे भरपूर ओट्सपासून बनलेले हेल्दी स्नॅक्स ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत. मी त्याचे लिंक्स जे आहेत ते टॅग प्रोडक्टमध्ये तुम्ही ते जाऊन बाय करू शकता. हेल्दी मखाण्यापासून बनलेले स्नॅक्स देखील आहेत. तर तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गोष्टी खाण्याची इच्छा असेलच तर ओट्सचे बिस्किट खावा. स्नॅक्समध्ये जे मखाण्यापासून बनलेले असतील, ओट्सपासून बनलेले असतील किंवा मल्टीग्रेन स्नॅक्स असतील तर अशा गोष्टी खाणं जास्त प्रेफर करा. यानंतर नेक्स्ट पदार्थ 9वा जास्त मीठ असलेले पदार्थ. रात्री चिप्स, लोणची किंवा सॉल्टेड जे मीठ भरपूर घातलेले स्नॅक्स जर तुम्ही खात असाल तर ते तुमच्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन वाढवतात. यामुळे काय तर सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर चेहरा आणि पोट फुगल्यासारखं वाटतं आणि हे आपल्याला वाटतं की फॅट आहे, चरबी आहे, तर ही फॅट नसून हे वॉटर रिटेन्शन आहे, सूज आहे. तर मग याऐवजी काय खायचं तर तुम्ही काकडी खावा, टोमॅटो खावा किंवा लाईट असं सूप खावा. लाईट जे काही असेल अशा गोष्टी तुम्ही खाणं प्रेफर केलं पाहिजे स्नॅक्समध्ये. आता आपला शेवटचा 10वा पदार्थ तो म्हणजे रात्री फळं खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं. फळं खाणं जरी हेल्दी असलं तरी रात्री खूप जास्त फळं खाणं हे काही लोकांसाठी वेट लॉस स्लो करू शकतं. विशेषतः केळी, आंबा आणि द्राक्ष हे फळं सगळ्यात जास्त शुगर इंटेक वाढवतात आणि यामुळे देखील तुमचं इन्सुलिन स्पाइक वाढतं आणि ते बेली फॅट वाढवायला कारणीभूत ठरतं. याऐवजी तुम्ही काय खाऊ शकता तर फळं तुम्ही दिवसा खा, संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत देखील खाऊ शकता. रात्रीच्या वेळी खायचे असतील तर खूप कमी प्रमाणामध्ये खा, खूप जास्त प्रमाणामध्ये रात्री फळं खाऊ नका. ॲसिडिटी वाढू शकते आणि वेट गेन देखील होऊ शकतं. काही लोक अपवाद असतात. तर हे ते 10 पदार्थ होते. यासोबत जेवण लवकर करा, रात्रीची झोप पुरेशी घ्या, पाणी भरपूर प्या आणि रात्री लेट नाईट खाणं टाळा. असे छोटे छोटे रूल जर तुम्ही फॉलो केले तर वेट लॉस नक्की होणार आहे. लक्षात ठेवा, वेट लॉस फक्त एक्सरसाइजने होत नाही तर रात्री तुम्ही काय खाता यावरही अवलंबून असते. आजपासूनच तुमच्या आहारामधून रात्रीच्या वेळी तरी किमान हे 10 पदार्थ खाणं बंद करा आणि फरक तुम्ही स्वतःच अनुभवणार आहात. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खाली जे नोटिफिकेशन बेल आहे त्याच्यावरती देखील नक्की क्लिक करा. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.